आज राज्याची खरीप हंगामाची बैठक या ठिकाणी झाली। बैठकीला दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री आणि विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते। सर्व महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी, IMDचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, केंद्र सरकारचे विविध खात्यांचे अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। एकूणच या खरीप हंगामाच्या निमित्ताने पहिल्यांदा हवामान खात्याने त्यांचं प्रेझेंटेशन केलं आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी असेल असा त्यांचा अंदाज आहे। सरासरीपेक्षा 60% 17% विविध विभागांमध्ये महाराष्ट्रातल्या त्यांनी पाऊस दाखवलेला आहे। दुसरं, पावसाच्या 2 दिवसांमधला जो खंड आहे हा देखील फार असणार नाही असा देखील अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। अर्थात हा सगळा अंदाज वर्तवताना त्यांनी एक कॅव्हेट त्याच्यात टाकलेला आहे की लॉंग टर्मचा अंदाज जो असतो तो आमचा करेक्ट येतो, पण शॉर्ट टर्मचा जो असतो त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन असतं।